तर नमस्कार गाईज, आपल्या पार्ट 3 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. सकाळ सकाळी उठलो, रूमच्या बाहेर गेलो, बोलो वातावरण बघू दे कसं आहे. तर बघता तर तुम्ही पण बघू शकता कशी हरियाली आहे, एकदम गार असं वातावरण होता, एकदम टकाटक. रूम मध्ये आलो, बघता अजून झोपलेली आहेत आपली अर्धे. हे कुठलाय फोन मध्ये, कोण काय गोदऱ्या वरत्यान तरी काय उठत नाही. मग सगळं आवरून झाला, मग बीचवर जायला निघलो. कपडे वपडे घालून निघलो, बोलो फोटोशूट करायला लागेल ना तिकडं. फोटोशूट करण्यासाठी शर्ट बीट घालून निघलो, तर खाली उतरलो तर चहा रेडीच होता. चहा प्यायला घेतला, गप्पा गोष्टी चालू होत्या. मग काय बोललो, चहा कधी पित नाही पण आता प्यायला बाहेर आलो. मग काय पुढे गेलो तर बघतो कॅमेऱ्यात तर सगळी हातपीत करायला लागलं. मग बोललो चला पटापट गर्दी वाढायची. मग काय भाई पिशवी विशवी घेऊन चाललेला. मग काय घरा बघू शकता तुम्ही, किती भारी आहे तिथंशी बांधणी, एक नंबर. गेलो तर दुकानं विकानं बंद होती, पार्किंगला पण गर्दी कमी होती. कुत्र्यांचा मॅटर चालू होता, एका मागे एक पळत होता. असं वाटलं वारबीर करतील का काय. मग काय पुढं पोहोचलो तर सकाळचा नजारा तुम्ही बघू शकता, किती सुंदर असं दिसतंय. झाडा बिडा बघा किती भारी दिसतात. मग गेलो, घोडागाडी बघू शकता तुम्ही. आपल्याला राईड करायचे होते म्हणून त्याच्यात नाही बसलो. जराशी शायनिंग मारली, जरा व्हिडिओ काढली, फोटोशूट चालू होता. मग काय बसलो, बनाना राईडसाठी रेडी झालो. पप्पी दिली आपल्या गाईजला आणि मग देवांचं नाव घेऊन पाया वगैरे परून आतमध्ये जायला रेडी झालो. बोलो सुखरूप जाऊन येऊ दे तुमच्या आशीर्वादाने. तेवढ्यानं रेडीच झालो. मग पुरं आपली गँग पण रेडी होती. मग ते पण हातबीत करून गॉगल विगल लावून मनीषदा आपला लगत रेडी होते सर्व. जाऊन आले, पाण्यात मज्जा घेत होते. तेवढ्यानं निघलो पॅराशूट राईड करण्यासाठी. बोटीन बसलो. बाईनी केली ना चालू चालू केली. मग काय बघू शकता तुम्ही कसा नजारा आहे पाण्यातला. भाई फुल मज्जा. कॅमेरा इकडे तिकडे मारला, पुढचा नजारा बघा तुम्ही. तसा का मासेमारीलाच चालला असा विचार करून चालला पुरं. तर मग लगेच आपली सेल्फी घ्यायची होती. सेल्फी घेतली, बघू शकता तुम्ही कशी आहे. तर बघू शकता किती सुंदर असा नजारा आहे. मग पुढे दिसली एक बोट, आपल्याला त्या बोटमध्ये जायचे. तर मग काय लगेच घेतली चेंजिंगला आपली बोट. चेंजिंगला घेतली तर बघू शकता तुम्ही किती घाई, कोण राहायला विला तर या बोटीन त्याच्यामुळं. मग काय आपल्याला पॅराशूट राईड करायचे, तर त्याच्यासाठी घेतलं बेल्ट लावायला घेतलं. मग काय फुल तयारी चालू होतं युद्धासाठी. भाईची पण चालू होती तयारी. मग काय सर्व आता पॅराशूटची तयारी सगळ्यांना झालेली आहे, जॅकेट घातलेले आहेत. आता थोड्याच वेळात फुग्यामध्ये हवा भरली जाईल आणि माणसं फुग्याप्रमाणे वरती जातील. अच्छा आणि मग ते पाण्यात आपडली जातील. अच्छा बाकी पुढचं काय आम्हाला माहित आहे. पुढे आम्ही दाखवतो तुम्हाला. सर्वजण राईड करण्यासाठी तयार होते. सर्वांच्या तोंडावर 12 वाजलेले होते, तुम्ही बघू शकता. तर आपलं जॅकेट विकेट घालून आपण एकदम रेडी पोझिशनला होतो. पुढं जाऊन बघू शकता तुम्ही, आपलं फुगा फुगत होता, हवा भरायला लावलेली. मग काय सर्वजण रेडीच होते जाण्यासाठी. पहिलीच राईड लागली आमची. बघू शकता जाऊन आलेली व्हिडिओ टाकलेली थोडक्यात. सर्व राईड करून झालं. मग बघता होता काय, भाई परशी आलता, भाईला पकडून ठेवलेला सर्वांनी. पकडून ठेवलेला, भाई उठ 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 पटकन. तर मग काय तवरण ह्यो त्याचा भाऊस निघला भाईनी टाकली ना उरी टाकली, भाई काय पवाला निघला. सर्व मजा मस्ती करून झाली. मग आता चाललो रूमवर चाललो. तुम्ही बघू शकता किती दमलेलो वाटतोय. पण ठीक आहे, चला आपण भेटू पार्ट 4 मध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.